काय करतेस इथे? तुला सांगितलं होतं ना नरसिंहाच्या खोलीत यायचं नाही म्हणून, मग का आलीस इथे? अच्छा बाई, मीच बोलवलं होतं तिला. तिला नवीन कपडे द्यायचे होते. का? घरातल्या कर्त्या पुरुषावर नोकरांना कपडे द्यायची का वेळ यावी? तू काय बघत उभी राहिली आहेस? जा इथून. काय चालवलंयस काय तू नरसिंह? आता दिवाळीला सगळ्या नोकरांना कपडे दिले होते ना? असं नोकरांना डोक्यावर बसवू नये. रेणू आत्या, तू तरी काहीतरी समजाव तिला. तू काहीच बोलत नाहीयेस. आता ती वेळ आली आहे जेव्हा तू काहीतरी बोलावंस, तिला समजवावंस, सगळं खरं खरं सांगावंस. काय खरंय? ती काय सांगणार आहे मला? ताई ताई तू चल आपण तुझ्या खोलीत जाऊया. कशाला? खोलीत कशाला? आत्याबाई, जानकी माझी बायको आहे. आत्याबाई, आठवत कसं नाहीये तुला? नरसिंहा, थांब रेणू आत्या, आता बोलू दे मला. खूप दिवस सहन केलाय, आता नाही सहन करू शकत मी. अगं, या किल्लेदार घराण्याची सून आहे ती. स्वतःच्या मुलीसारखे लाड केलेस तिचे, काहीच आठवत नाहीये का तुला? माझ्याशी लग्न सुद्धा तूच लावून दिलंयस. तुझ्या पुढाकाराने ते लग्न झालंय. आठवत नाही तुला? थोडा ताण दे तुझ्या डोक्याला, तुला सगळं आठवेल. ताई 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 काय झालं? ताई 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 काय आत्याबाई, आत्याबाई, आत्याबाई. ताई, कदाचित काही दिवसांनी तिला जानकीबद्दलचं सर्व आठवेल सुद्धा. आता बघ ना, मला सुद्धा ती विसरली होती, पण तू आठवण करून दिल्यावर सगळं आठवलं की नाही तिला? तसंच हळूहळू सगळं आठवेल. म्हणजे कदाचित तिची स्मृती ही कायमची गेलेली नसेल सुद्धा. अरे टेम्पररी फेज असेल ही. ठीक आहे, आपण सगळं देवावर सोडून देऊ, पण आपल्याकडून तिला काही त्रास होणार नाही याची आपण काळजी घेऊ. चालेल? मगाशी हे आत्याबाईंना आमच्या लग्नाबद्दल सांगत होते आणि अचानक त्या चक्कर येऊन पडल्या. आत्याबाईंना बरं वाटावं म्हणून आपण पूर्वी ज्या पर्यायाचा विचार केला होता त्याचाच विचार पुन्हा एकदा करूया. म्हणजे यांच्या लग्नाचा? पण त्यासाठी हे तयार नाहीयेत. मला मान्य आहे ते सगळं, पण मी आणि वामनराव मिळून प्रयत्न करतो. याशिवाय आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये. नरसिंहाचं लग्न, त्याच्या बायकोचं कुंकू हे त्याचं कवच आहे. नरसिंहाचं लग्न ताबडतोब करायला हवं. आत्याबाई, माझं लग्न झालंय. अरे हो, पण आता नर्मदा नाही आहे ना. तुला दुसरं लग्न करायला नको का बाळा? नाही तर भवानी बाई. घाबरू नकोस तू ताई. अगं, मी शोधेन ना नरसिंहासाठी मुलगी. मगाशी असं जाता जाता आत्याबाईंच्या खोलीजवळ गेलो ना, तर तिथं नरसिंह साहेब आत्याबाई रेणू आत्याशी काय काय बोलत होत्या ते माझ्या कानावर पडलं. म्हटलं तुमच्या कानावर टाकणं आपलं कर्तव्य म्हणून धावत धावत आलो. काय बोलत होत्या? आत्याबाई नरसिंह साहेबांना पुन्हा लग्नाचं बाशिंग बांधायला सांगत होत्या. त्यावर रेणू आत्या काय म्हणाल्या? त्यांनी लग्नासाठी मुलगी शोधून द्यायचं कबूल केलंय. रेणू आत्या म्हणल्या, मी असा होता अशी मुलगी शोधते ना जी नर्मदा वहिनीची जागा घेईल. काय सांगतोयस काय? तर उगा आहे का? म्हणून तुम्हाला सांगायला आलो, आता लग्नासाठी काही 4-2 डझन साड्या घ्यायच्या असतील ना, त्या घ्यायच्या तयारीला लागा. दुसरं लग्न करायला मी तयार झालो होतो, कारण तेव्हा नवरी मुलगी जानकीच असणार होती. नंतर तुम्ही दुसऱ्या मुलीचा विचार करायला लागलात आणि ते मला कधी मान्य असू शकत नाही. पण साहेब, काही अडचण येणार नाही. आपण अशीच मुलगी बघूया ना की हे नाटक सगळं व्यवस्थित निभावून येईल. वाकनीस, तुम्हाला सांगितलं ना, या विषयावरती मला चर्चा नकोय. या विषयावरती चर्चा बंद.